सो फायनली आजच्या सगळ्या ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत आणि सगळ्या धावपळीमध्ये त्या ऑर्डर कंप्लीट करून आता जस्ट क्लायंट घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर मी खूप सारा पसारा पडला होता, थोडासा म्हणता म्हणता खूप पसारा पडला होता. सगळ्या शॉपमध्ये कचरा, सगळे तुकडे कपड्यांचे आणि अस्तव्यस्त पडलेल्या सगळ्या पिशव्या होत्या, त्या आवरून घेतलेल्या. तर ह्या आहेत परवा मी घड्या घालून ठेवलेल्या नऊवारी साड्या. तर ते व्यवस्थित घड्या घालून पिनअप करून ठेवल्या होत्या आणि एक दोन साडी मी अगोदर शिवून घेतली होती, ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्लीट्सपर्यंत काम आणून सोडलं होतं. कारण लाईट अधूनमधून जात होती, मग म्हटलं सगळंच काम रखडायला नको. त्यामुळे मी इथे एखाद दुसरी साडी अशा पद्धतीने तयार करून ठेवली होती, म्हणजे कमरेचा पूर्ण पट्टी आहे किंवा आपला हा कमरेचा नेफा आहे तो तयार करून घेतला होता आणि त्यानंतर प्लीट्स घालायचं काम चालू होतं. आणि 2 साड्या झाल्या होत्या अर्धवट तयार करून, अर्ध्यापेक्षा जास्त म्हटलात तरीही चालेल. त्यानंतर ही तिसरी साडी होती ती मी तयार करायला घेतलेली. तर तिसऱ्या साडीचा इकडे नेसूचा पदर होता, तो बरोबर मी ते फोल्डिंग करून आणि त्याला निम्म्याला मार्किंग करून घेतलं होतं. आणि या काही प्लेट्स आपण तयार केल्या होत्या त्यावेळेला पिना लावल्या होत्या, त्या काढून घेतलेल्या प्लेट स्टिच करून घेतल्यानंतर, कारण प्लेट स्टिच केल्यानंतर किंवा शिवून घेतल्यानंतर हलत नाहीत. त्यानंतर बघा इथे हे मी आतलं अस्तर आहे साडीच्या आतलं ते कटिंग करून घेतलं ते आहे. हे दोन्हीही पायांचे पार्ट आहेत, म्हणजे कमरेपासून गुडघ्याच्या खालीपर्यंत 2-3 इंच म्हणू शकता इतकी ही पॅन्टची साईज आहे कटिंग केलेली. आता आपण एकावरती एक दोन्हीही पाय ठेवणार आहोत आणि अशा पद्धतीने दोन्हीही साईडचे किस्तक आहेत ते शिवून घ्यायचे आहेत. तर मी पहा इथे दोन्ही भाग एकावरती एक ठेवलेला आहे आणि इथे मी शिलाई मारत आहे. अर्धा इंच आपण मार्जिनसाठी पकडलेला आहे, ते इथे अर्धा इंच मार्जिन इथे आपल्याला आठवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे. एका साईडची शिलाई मारून झाल्यानंतर दुसऱ्या साईडची सुद्धा शिलाई अर्धा इंचावरती मारत आहे. लागलेच धागे वगैरे असतील तर ते सुद्धा कटिंग करून टाकायचे आहेत, ज्यामुळे आपलं काम फिनिशिंगने तयार होतं. तर हे किस्तक आहे दोन्ही साईडचे ते मी इथे जोडून घेतलेले आहेत, डबल लॉक करून घेतलेलं आहे. सिंगल टिप मारायची आहे कारण पुन्हा आपण साडी तयार करताना याच्यावरून डबल टिप येते. त्याच पद्धतीने हा बॉटमचा जो भाग आहे पॅन्टच्या, तो सुद्धा 1 इंच आपण एक्स्ट्राचा कट केला होता तो फोल्ड करून घ्यायचा आहे. अर्धा अर्धा इंच असा हा फोल्ड मारायचा आहे आपल्याला, ज्यामुळे इथे आपला हा बॉटम व्यवस्थित सेट होऊन जाईल. तर एका साईडचा बॉटम तयार केल्यानंतर दुसऱ्या साईडचा बॉटम सुद्धा त्याच पद्धतीने अर्धा अर्धा इंच असा 1 इंच कपडा आठवायचा आहे, जो आपण जास्तीचा कटिंगमध्ये कटिंग केला होता तो. आता दोन्ही बॉटमचे भाग किंवा पार्ट शिवून झाल्यानंतर आपल्याला आता हे जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण ज्या पद्धतीने पॅन्टचा बॉटम जोडतो त्याच पद्धतीने हा बॉटम आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकावरती एक दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत आणि 1 इंच गॅप देऊन, म्हणजे 1 इंच मार्जिन या बाजूला ठेवून आपल्याला हे प्रॉपर या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे. पूर्ण मार्जिन आपण 1 इंच किस्तकमध्ये वाढवलं होतं आणि किस्तक कटिंग करताना आपण सीटचा तिसरा भाग घेतला होता. प्रत्येक वेळेला जी काही कंबरेची साईज असेल किंवा सीटची साईज असेल साडीच्या, त्या हिशोबाने साडीच्या सीटच्या साईजचा तिसरा भाग आपल्याला किस्तक घ्यायचा आहे, प्लस त्याच्यामध्ये 1 ते 1.5 इंच वाढवायचं आहे शिलाई मार्जिन. जे आपण इथे 1 इंच वाढवलं आणि ते शिलाईमध्ये घेतलेलं आहे तितकंच आपल्याला वाढवायचं आहे. त्यानंतर बघा आपण जी मधली किस्तची शिलाई मारून घेतली होती ती मी इथे मशीनच्या इथे दाबवरती पकडलेली आहे आणि ते इथे जो आहे आपल्याला साडीचा जो नेसूचा पदर आहे किंवा पहिला पल्लू आहे तिथून स्टार्ट करायचा आहे जोडायला. आणि अशा पद्धतीने आपण जो मार्किंग करून सेंटर काढला होता या नेसूच्या पदराकडच्या बाजूला, तो सेंटर आणि या किस्तकचा मधला सेंटर एकत्र एकावरती एक आला पाहिजे. त्यासाठी जर कपडा शिल्लक राहत असेल जास्तीचा तर तिथे चुनी टाकून घ्यायची आहे. 2-3 चुन्या येतात बारीक बारीक म्हटलात तर, ह्या पहा मी इथे टाकलेल्या आहेत चुन्या. त्याच पद्धतीने सेंटरपासून पुढचा भाग जो आहे तो सुद्धा याच पद्धतीने जोडायचा आहे. कपडा पुढे वाढत असेल तर 1-2 बारीक प्लीट टाकायचे आहे आणि प्लीट्स टाकल्यानंतर तो बरोबर ॲडजस्ट होऊन सेंटर टू सेंटर जोडून तो कपडा बरोबर अस्तरवरती संपवायचा आहे. म्हणजे पॅन्टचा जो किस्तकचा भाग आहे दोन्ही बाजूचा, तो आपल्याला इथे अशा पद्धतीने सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी धागा न काढता किंवा न तोडता डायरेक्ट जो कपडा आहे तो पूर्ण आपल्या ह्या पॅन्टची कंबर आहे त्याच्यावरून अटॅच करून घ्यायचा आहे. या पद्धतीने साडी शिवायला तशी खूप सोपी आहे, फक्त थोडंसं
नवीन शिकताना आपल्याला किचकटपणा वाटतो, त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. तर हा जो कमरेचा भाग आहे प्लेट्स कडच्या बाजूचा, तो आपल्याला इथे बघा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे आणि त्या प्लेट्स आहेत ते निम्म्या-निम्म्या करून म्हणजे प्लेट्सचा सेंटर काढायचा आहे. शिल्लक कपडा आहे तो प्लेट्सच्या खाली घालायचा आहे आणि सेंटर आपल्याला किस्तकच्या शिलाईच्या सेंटरवरती ठेवायचा आहे. म्हणजे अर्धी प्लेट या बाजूला, अर्धी प्लेट त्या बाजूला अशी होईल आणि बरोबर आपल्या कमरेच्या ज्या प्लीट्स आहेत त्या बरोबर सेंटरला येतील आणि पुन्हा कंटिन्यू आपल्याला करायचं आहे नेफ्याला किंवा कमरेच्या भागाला. हा जो कपडा आहे साडीचा तो कुठपर्यंत जोडायचा आहे तर दुसऱ्या किस्तकच्या सेंटरपर्यंत आपल्याला हा कपडा जोडायचा आहे. तर आता बघा आपल्याला हा थोडासाच भाग राहिलेला आहे पाठीमागच्या किस्तकचा सेंटर यायला. तिथे मी इथे एक चून टाकून आपला जो पदर आपण कट केला होता पुढचा भाग क्रॉस टाकून तिथे आपल्याला शिलाई एंड करायची आहे. त्यानंतर बघा पाठीमागचा सेंटर आणि पुढचा सेंटर या पद्धतीने मिळतो आपल्याला. म्हणजे ज्या प्लीट्सवाला भाग आहे तो पुढचा भाग आहे आणि जो आता आपण पदर जोडलेला आहे किंवा पदराला प्लेट्स टाकणार आहोत तो पाठीमागचा भाग आहे. तर पाठीमागच्या भागाला पदर जो आहे तो उजव्या साईडला आपल्याला घ्यायचा आहे करून आणि या पद्धतीने असा जो इथला किस्तक आहे पाठीमागचा त्याच्यावरती बघा अशा पद्धतीने ह्या पदराची बॉर्डर आहे ती इथे अटॅच करून सेट करायची आहे आणि पूर्ण पदर आपल्याला निम्म्या किस्तकपर्यंतच संपवायचा आहे जोडून. म्हणजे अशा पद्धतीने याला वरच्या बाजूला म्हणजे मी जिकडे आहे त्याच्या अपोजिट म्हणजे मशीनच्या दाबच्या बाजूला आपल्याला याच्या प्लीट्स द्यायच्या आहेत जे आपण क्रॉस मार्किंग केलं होतं पदर कापताना. म्हणजे उंचीच्या डबल पदर प्लस 15 इंच पुढे वाढवून घेतलं होतं मांडीच्या भागाकडच्या बाजूला. एकाच बाजूला दोन्ही साईडला 15 इंच न वाढवता आपण एकाच भागाला 15 इंच क्रॉस वाढवलं होतं समोरच्या भागाला. तो म्हणजे आता खालचा भाग आपला जो येतोय किस्तकच्या सेंटरचा तिथे द्यायचा आहे आणि या पद्धतीने 1-1 इंचाची किंवा 1.5-1.5 इंचाची प्लीट्स आपल्याला टाकत जवळ टाकत प्लीट्स ही किस्तकच्या सेंटरला पदराचा जो भाग आहे साडीचा पूर्ण रुंदीचा पन्ना आहे तो इथे संपवायचा आहे. डबल लॉक करायचा आहे आणि मग याचा धागा कट करायचा आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला ह्या पदराच्या प्लेटसुद्धा सेट करून झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला सेंटर काढायचा आहे आपल्याला. ह्याचा सेंटर आपल्याला मात्र उजव्या साईडला काढायचा आहे कारण साडीची नाडीची ओपन पार्ट असते ती मात्र उजव्या साईडला असते. म्हणजे पदराच्या खाली झाकून जाते, लपून राहते आणि ओपन साईड किंवा ओपन पार्ट नाडीचा शिल्लक राहिलेला भाग आहे तो दिसून येत नाही. तर इथे काही मी कपडा घेतलेला आहे. आता ह्या साडीची बॉर्डर छोटी आहे, कमी रुंद आहे. त्यासाठी मी इथे 4.5 इंचचा कपडा घेतलेला आहे. त्यानंतर एका साईडला इथे मी फोल्डिंग करून घेते. ज्या साईडून आपल्याला लावायचं हे आहे, स्टार्टिंग करायचं आहे, त्याच बाजूने इथे मी बघा अशा पद्धतीने इथे फोल्ड मारलेला आहे आणि तुम्ही इथे कट टू कट कमरेचा भाग आहे तितकीच पट्टी पूर्ण कटिंग करून साईजप्रमाणे दोन्हीही त्याचे ओपन पार्ट आहे, तोंड ओपन आहेत ती फोल्ड करून घेऊ शकता. पण तुम्हाला इथे सोपी पद्धत सांगते, कुठेही कमी जास्त व्हायची अजिबात इथे टेन्शन घ्यायची गरज नाही. तर सरळ मी इथे एक पार्ट फोल्ड करून घेतलेला आहे आणि तो जिथे आपण उजव्या बाजूला पार्टला कट मारला तिथून पुढच्या साईडनी आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे आणि जोडताना अर्धा इंच आपल्याला हे शिलाईसाठी घ्यायचं आहे मार्जिन जे आपण दिलेलं असतं साडीच्या उंचीमध्ये तेच. आणि इथे बघा आपल्याला अशा पद्धतीने हा खालचा पार्ट आहे कमरेचा नेफ्याचा तो खालच्या बाजूने लावून वरच्या साईडला आपल्याला फोल्ड करायचा आहे. थोडंसं मशीनला शिवता धागा माझा इथे बॉर्डरमुळे खेचला गेला आणि बॉर्डर त्याच्यामध्ये आले तर तो मी इथे काढून घेते व्यवस्थित आणि पुन्हा ह्याला कंटिन्यू करत आहे. कारण साडी कॉटनची आहे, खूप झोळ असतो प्लेट्सच्या ठिकाणी किंवा बॉर्डरच्या ठिकाणी पटकन कपडा दाबच्या इथे अडकू शकतो. तसा आता अडकला होता हा कपडा आपल्या मशीनच्या खाली तसा. म्हणून इथे बघा व्यवस्थित सेट करत करत शिवायचं आहे. आता या साईडचा आपल्या नेफ्याचा जो एंड आहे त्याच्या मापानुसार 1 इंच पुढे एक्स्ट्रा सोडलं, मार्किंग करून घेतलं आणि पुन्हा हे तोंड आहे ते आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून पॅक करून घ्यायचं आहे अर्धा-अर्धा इंच. म्हणजे आपल्याला नेफा जोडताना सुद्धा खूप काही किचकट पद्धत वापरायची गरज लागणार नाही आणि या पद्धतीने शिल्लक राहिलेला पुढचा नेफा आहे तो आपल्याला कंटिन्यू जोडून घ्यायचा आहे. आणि आता हा नेफा जोडल्यानंतर इथे डबल लॉक करायचा आहे. दोन्हीही साईडचे नेफे जे आहेत आपले ते परफेक्ट जोडलेले आहेत. त्यानंतर बघा खालच्या बाजूने आपण नेफा जोडला होता. आता तो वरच्या बाजूने पलटी मारायचा आहे. म्हणजे आपल्याला हा उलट्या बाजूने सुलट्या बाजूवरती पलटवायचा आहे. म्हणून मी ते 4.5 इंच घेतला होता.
शिवून अर्धा इंच गेला की 4 इंच राहिला आणि तो पलटी केल्यानंतर किंवा या पद्धतीने फोल्ड मारल्यानंतर 2 इंचाचा नेफा आपल्याला तयार होतो. कारण आपल्याला साडीची उंची या नेफ्यामध्ये ॲडजस्ट करायची असते आणि त्यासाठी ते 2 इंच घ्यायचं आहे. तुम्हाला मोठी बॉर्डर हवी असेल किंवा उंची जास्त हवी असेल साडीला, तर तुम्ही इथे हा 2.5 ते 3 इंचाचा नेफा घेऊ शकता. पण 2 ते 2.5 इंच इनफ असतो आणि तोच त्याला साजेसा दिसतो. आता ही साडी कॉटनची आहे, सिंपल आहे आणि गॅदरिंगसाठी कार्यक्रम आहे त्यांचा लेझिमचा, त्यासाठी आपल्याला ही साडी तयार करायची आहे. म्हणून स्कूलवाल्यांनी सुद्धा जास्त काही भारी साडी देत बसलेली नाहीत. पण ॲक्च्युली तर जर साडी चांगली असेल तरीसुद्धा छान वाटलं असतं, कारण नेहमी वापरता आली असती ती साडी मुलींना. इथे बघा आपला हा नेफा इथे तयार झालेला आहे. साडीची कंबर आपली तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये जे काम राहतं ते म्हणजे प्लीट्स टाकायचं, काष्टा पाठीमागचा ॲडजस्ट करून सेट करायचा. पुढच्या काष्ट्याच्या प्रमाणे प्लेट्स कशा टाकायच्या. आता हे सगळं शिवता, करता मध्येच 2 ब्लाउजांची ऑर्डर होती. कारण यासुद्धा मॅडम आहे, त्यांच्यासुद्धा स्कूलमध्ये दुसऱ्या दिवशी सलग 2 ते 3 दिवस गॅदरिंग होतं. तर त्यांना 2 दिवसासाठीच्या साड्या ज्या घालायच्या होत्या, त्या साड्यांवरचं ब्लाऊज आपल्याला रेडी करून द्यायचं होतं. तर त्यांचंसुद्धा मध्येच काम काढलं होतं. साड्यांच्या प्लेट्स घालायच्या शिल्लक ठेवल्या होत्या आणि मग हे ब्लाऊज कटिंग केलं. सुप्रियाला जोडायला दिलं होतं. तिने जोडून ठेवल्यानंतर पुन्हा मी शिवायला घेतले. आता ब्लाऊज शिवून झालं की ब्लाऊजच्या हातशिलाई वगैरे होईपर्यंत संध्याकाळ होऊन जाणार आहे. मग अचानक क्लायंटला ब्लाऊज घ्यायला जर एकाच आले क्लायंटचे तर 3 जायचं ब्लाऊज काय, होते, त्यासाठी त्यातले साड्यांचं 2 काम मी ब्लाऊज मध्येच त्यांना हवेच थांबवलं होते. आणि पुन्हा हे नेक्स्ट ब्लाऊजचं डे काम त्यांचं करायला गॅदरिंग घेतलं होतं होतं. स्कूलचं, टीचर आहेत त्या. तर त्यासाठी त्यांना हा ब्लाऊज मी तयार करून देतीये. हा हिरवा ब्लाऊज मी तयार करतीये आणि पाठीमागे रेड ब्लाऊजसुद्धा जोडणं चालू होतं. आणि हे पहा इथे या ब्लाऊजला हलक्याशा प्लीट्स घालायच्या आहेत आपल्याला. अगदी लाईट मध्ये त्यांना पफ हवा होता. तर त्यासाठी इथे मी ही बाही तयार करून घेतलेली आहे. बाही तयार केल्यानंतर तिन्ही बाजूनी ती बाही पॅक करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा असेल तो बाहीला कटिंग करून घ्यायचा आहे. आणि याच पद्धतीने आता मी दुसरी स्लीवसुद्धा तयार करणार आहे, कारण ब्लाऊज तयार झाल्यानंतर त्याला फिनिशिंगचं काम करायला वेळ लागतो. तर त्यासाठी अगोदर साड्यांचं काम अर्धवट ठेवून मी हे ब्लाऊजचं काम तयार करायला घेतलं होतं. ब्लाऊज कटोरी ब्लाऊज होते, बिग साईज होती. जवळजवळ हे 42 टू 43 साईजचं काहीतरी ब्लाऊज होतं. तर त्याचं सुद्धा मी ते बरोबर स्लीव्ज वगैरे तयार करून घेतल्या, जोडून ठेवलं होतं सुप्रियाने. ते सुद्धा मी ते व्यवस्थित शिवून घेतलेलं आहे. त्यानंतर ही दुसरी स्लीव्ज आहे ती सुद्धा तयार करून घेणार आहे. आणि यावेळेला मी हे जे करत होती त्यावेळेला सुद्धा मध्ये क्लायंट येत होते. क्लायंटना सुद्धा मी सांगत होते की किती वेळ लागेल, काय होईल. मध्येच बऱ्याच क्लायंटचे कॉल्स होते, कारण सगळ्यांनाच घाई गडबडीच्या ऑर्डर्स तयार करून हव्या होत्या. प्रत्येकाला काही ना काही कारण होतं, निमित्त होतं. कोणाला कार्यक्रम होता, कोणाला लग्न होतं, कोणाला स्कूलचं गॅदरिंग होतं, तर कोणाला गॅदरिंगमध्ये टीचर्स लोकांना तयार होऊन जायचं होतं. आणि हे सोडता पाहता रेग्युलरचे क्लायंटसुद्धा आपल्याकडे तितक्याच ब्लाऊजच्या ऑर्डर आणि ड्रेसच्या ऑर्डर किंवा ऑल्ट्रेशन घेऊन येत होतं. सगळ्यांच्या वेळेनुसार सगळ्यांना देणं शक्य नसतं. मग अशा वेळेला खूप घाई-गडबड होऊन अर्जंटची कामं घ्यावी लागतात आणि ती कंप्लीटसुद्धा करावी लागतात. तर याच पद्धतीने मी बघा ब्लाऊजसुद्धा हे आता शिवून घेते आणि पुन्हा आपल्याला साड्या कंटिन्यू करायच्या आहेत. तर ब्लाऊज रेडी करून इथे दिले होते. क्लायंट येऊन घेऊन गेलं होतं आणि ब्लाऊजांचा खिस्सासुद्धा तुम्हाला सांगायचाच आहे, तो सुद्धा काय झाला होता ते. आणि पहा त्या साडीच्या प्लेट्स तयार करायच्या आहेत आणि ते ओचा मी अटॅच करून घेतलेला आहे. ह्या बॉर्डरचा जो आहे काष्टा आणि प्लेट्स तयार करायच्या आहेत. सोबतच्या 2 साड्या आहेत त्या मी तयार करून डमीला इथे मी लावून ठेवल्या होत्या. 2 साड्या रेडी झालेल्या आहेत. तिसऱ्या साडींची प्लेट्स आहे ती तयार करून ही सुद्धा साडी रेडी होतीये. आणि बराच वेळ झाला होता दिवसभराच्या धावपळीमध्ये. दिवस कधी संपला आणि रात्रीचा अंधार कधी झाला ते सुद्धा कळालं नव्हतं. बराच वेळ झालाय. पसारा किती पाहताय शॉपमध्ये आहे. अजून झाडू सुद्धा मारायचा आहे. बाहेरचा नजारा पहा, अगदीच रस्त्यावरची गाड्यांची धावपळ कमी झालेली आहे. आणि आजच्या साड्यांमधली सगळ्यात लास्ट साडी घ्यायला हे क्लायंट आले होते. त्यांनी ट्राय केली, त्यांना साडी खूप आवडली. अशा पद्धतीने टास्क कंप्लीट झालं. सो फायनली आजच्या सगळ्या ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत आणि सगळ्या धावपळीमध्ये त्या ऑर्डर कंप्लीट करून आता जस्ट क्लायंट घेऊन गेलेले आहेत. त्यानंतर मी थोडासा खूप सारा पसारा पडला होता, थोडासा म्हणता खूप पसारा पडला होता. सगळ्या शॉपमध्ये कचरा, सगळे तुकडे कपड्यांचे आणि अस्तव्यस्त पडलेल्या सगळ्या पिशव्या होत्या त्या आवरून घेतलेल्या आहेत. आणि पसारा आवरल्यानंतर म्हटलं चला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते तर त्याचा एंडसुद्धा करूया. तर बघा पाठीमागे फक्त एक ही पैठणी आहे
ही जी पैठणी आहे तीच राहिलेली आहे, कारण त्या मॅडमनी 15 तारखेला सांगितलेली, आज 20 तारीख आलेली आहे, तरी त्यांचा पत्ता नाही. एकदा फोन येऊन गेला काल की मी येते म्हणून, पण ते अजून काय आलेले नाहीत. येतीलच त्या 1-2 दिवसामध्ये. त्यांचं कदाचित पोस्टपोन झालं असेल गावी जाणं म्हणून. तर आज इतकी धावपळ होती, इतकी घाई गडबड होती, कारण नऊवारी साडी शिवायला उरकत नाही पटकन. त्यानंतर मध्येच 2 ब्लाऊज अस्तरचे शिवले. अस्तरचे ब्लाऊज मी जे शिवले ते 43 चेस्ट साईजचे होते आणि कटोरी ब्लाऊज होते, आणि ते सुद्धा मोठ्या साईजचे ब्लाऊज असल्यानंतर ते कटिंग करून सुप्रियाला दिले. मध्येच साड्या अर्धवट ठेवलेल्या त्यात तशाच ठेवून, आणि तिने ते जोडून घेतले. त्यानंतर तिला ड्रेस कटिंग करून दिला होता, तो तिने सलवार शिवायला घेतला होता. पुन्हा ते तिने जोडून ब्लाऊज दिल्यानंतर माझ्या 2 साड्या झाल्या. 2 साड्यांनंतर तिसरी साडीसुद्धा मी अटॅच करून ठेवली. म्हणजे मेन गोष्ट शिवून ठेवली ती, कारण मध्येच लाईट वगैरे जाईल ही सुद्धा भीती होती, कारण एकदा लाईट जाऊन आली गेली की पुन्हा काम थांबेल, त्या भीतीने मी सगळ्या साड्या अर्धवट करून घेतल्या. आणि फक्त ह्या ज्या प्लेट्स असतात ना, ह्या ज्या प्लेट्स असतात त्या साड्यांना पुढच्या साईडला प्लेट्स अटॅच करायच्या राहिल्या होत्या. म्हणजे त्या प्लेट्स झाल्या की साडी फायनल होते. तर त्या साड्यांना अर्धवट करून घेतलं. त्यानंतर जोडून ठेवलेले सुप्रियाने ब्लाऊज शिवून घेतली. ती ब्लाऊज शिवून सुप्रियाला मी हातशिलेला दिली, कारण हातशिलेवाली उषा आज म्हटलं खूप उशीर झालेला, ऑलरेडी 6:30 वाजून गेलेले. त्यानंतर तिला बोलवणं थोडंसं म्हटलं लांबून येते तर नको अंधारचं बोलवायला. सुप्रिया म्हटली मीच करते ताई द्या. तिने ते कंप्लीट केले आणि मग ती निघून गेली 7:30च्या दरम्यान. आणि त्यानंतर मी त्या साड्यांच्या प्लेट्स घालायला गेली. साड्यांचे क्लायंट समोर उभे होते, कारण त्यांना काल साड्या द्यायच्या होत्या 19 तारखेला, पण त्यांना मला काल झाले नाही, आणि त्यांचंही 21 तारखेचं फंक्शन आहे, त्यामुळे त्यांना आज देते म्हटलं. आणि आजचं माझं घेतलेलं ऑर्डर, आता सध्या गॅदरिंगचे वगैरे ऑर्डर चालू आहेत, ते सुद्धा देणं होतं. तर त्या मॅडमना सुद्धा 3 साड्या द्यायच्या होत्या, 3 ब्लाऊज द्यायचे होते. त्यातले 2 ब्लाऊज त्यांना मी दिलेले होते. तर ते करता साड्यांना घ्यायला सुद्धा त्या मुली सारख्या येत होत्या, कॉल करत होत्या की ताई झालं की नाही, की काकू झालं की नाही म्हणून. सगळ्यांना आवरता तयार झालेले सुद्धा ब्लाऊज झाला. काउंटरला खूप गर्दी झालेली. आज खूप गोंधळ चालला होता. अक्षरशः इतकं टेन्शन आलं एका क्षणासाठी, इतका टेन्शन भरा तो माहोल झाला होता की गंमत झाली अशी. जे ब्लाऊज मी ज्या मॅडमचे शिवले होते त्यांनी स्वतः न येता, मी कॉल केला की ब्लाऊज रेडी झाल्यानंतर, तर त्यांनी स्वतः न येता त्यांच्या मुलग्याला पाठवलं. आता मुलग्याला सांगितलं की 3 साड्या, 3 ब्लाऊज आणि 1 ड्रेस आहे, त्यातल्या 3 साड्या आणि ब्लाऊज घेऊन ये, ड्रेस नंतर दिला तरी चालेल. त्यांना मी कॉल केला. त्यांनी सांगितल्यानंतर मी साड्या शोधते, मला काय साड्या त्या ब्लाऊजच्या मॅचिंगच्या भेटेना. मग त्या मॅडमना मी कॉल केला, व्हिडिओ कॉल करायला लावला, आणि यातल्या साड्या ओळखा म्हटलं, तर त्यांना सुद्धा त्या साड्या नाही म्हटल्या. तर माझ्याकडे ज्या 2 जणी फॉल पिकोवाल्या आहेत त्यांना सुद्धा मी कॉल केला की त्यांच्याकडे साड्या चुकून राहिलेल्या आहेत का. त्यासुद्धा म्हटल्या की एक म्हटली वहिनी माझ्याकडे साडी नाही, एक म्हटली दीदी माझ्याकडे साडी नाही आहे. मला आलं टेन्शन, समोर तर क्लायंट उभा आहे, साडी भेटत नाही. असं कधी होत नाही, साड्या माझ्या सगळ्या हँगर लावून मागेच असतात, त्या कुठेही जात नाहीत. अगदी वर्ष 2-2 वर्ष एव्हाना मी जेव्हापासून शॉप चालू केलं होतं तेव्हा माझ्यासुद्धा साड्या माझ्याकडे होत्या. त्यासुद्धा मी अशाच कोणाला तरी देऊन टाकते, ज्यांना गरजू असतात त्यांना मी त्या साड्या देऊन टाकल्या होत्या. तर इथे सगळ्या साड्या चेक केल्या, साड्या नाहीत. फॉलवाल्यांना माझ्या साड्या विचारल्या, त्यांच्याकडे सुद्धा नाहीत, कारण त्या साड्या नेल्या की तितक्या साड्या पुन्हा ते आणून देतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर इतका विश्वास आहे की माझ्या स्वतःपेक्षा विश्वास मी त्यांच्यावरती करते, कारण माझी टीम इतकी प्रामाणिक आणि इतकी कष्टाळू आहे की त्यांच्यावरती विश्वास मला अगदी म्हणजे व्यवस्थित ठामपणे मी सांगू शकते की त्यांच्याकडे ही गोष्ट नाही, आणि त्यासुद्धा ठेवून घेत नाहीत. काम आलं की ते करणार आणि पटकन रिटर्न आणून हँगर लावून ठेवणार, असं करतात. दोघींच्याकडे साड्या नाहीत. समोर क्लायंट आहे, आता शोधू कुठे, सगळं शोधून झालं. अक्षरशः मला घाम फुटला, काही सुचेना, पूर्ण गोंधळून गेले. अशा वेळेला काय करावं सुचरत नाही. त्यातनं एकदा क्लिक झालं की माझ्याकडे बिल आहे का चेक करावं. त्या मुलग्याला म्हटलं तुझ्याकडे बिल आहे का, तो म्हटला काकू नाही. माझं बिल बुक चेक केलं, कारण बऱ्याच दिवसापूर्वीची ऑर्डर होती. बिल बुक चेक करायला म्हटलं 5-10 मिनटं लागले, हरकत नाही. बिल बुक चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये मला 1 ड्रेस, 3 अस्तर ब्लाऊज आणि 1 साडी फक्त फॉल पिकोची दिसतीये, आणि ती साडी माझ्या हँगरला होती. त्यांना विचारलं पण त्या म्हटल्या नाही माझ्याकडे साडी, ती साडी माझी नाही म्हटल्या. त्यांना पण त्यांच्या कामात बिझी असतील तर त्या विसरल्या असतील. मग त्यांना मी पुन्हा कॉल केला, म्हटलं मॅडम एकदा ब्लाऊज चेक करा, साडी चेक करा. ब्लाऊज माझ्याकडे आहेत, त्या ब्लाऊजांमधली 1 साडी फक्त माझ्याकडे आहे, आणि बिलामध्ये पण 1 साडीच आपण ॲड केलेली होती. तर मग त्यांनी चेक केलं, कपाट उघडलं. त्या पण क्लास घेत होत्या, टीचर आहे, तर त्यांचा क्लास चालू होता. कपाट उघडल्यानंतर त्यांना क्लिक झालं की साडी तर समोरच आहे, आणि मी यांना सांगितलं की साड्या आहेत. अशा गोंधळामध्ये सरते शेवटी साड्या ज्या आहेत त्या मला भेटल्या, त्यांना भेटल्या, आणि मी त्यांची ब्लाऊज मग दिली. आणि पुन्हा साडीचं एका काम राहिलेलं ते क्लायंट त्यातच आलं. परत काल ब्लाऊज केलेले ते काल न येता आज घ्यायला आले, त्यांचेसुद्धा ब्लाऊज दिलेले आहेत. अशा सगळ्या गोंधळामध्ये आजचं टार्गेट कंप्लीट झालेलं आहे. आता उद्याचं टार्गेट
नवीन सकाळी आल्यानंतर हे चालू करावं लागेल कटिंग. कारण आता काही कटिंग केलेलं नाही, काही जोडलेलं नाही, सगळं उद्या सकाळी आल्यानंतर तयार करून द्यावं लागेल. उद्यासुद्धा 2-3 ब्लाऊज आहेत ते आता काकूंना संध्याकाळी द्यावे लागणार, कारण परवा त्यांच्याकडे कार्यक्रम चालू होणार आहेत. अशा सगळ्या गोंधळामध्ये तुम्हाला मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे नऊवारी साड्यांचा. जेवढं जमेल तितकं शूट करून दाखवलेलं आहे. सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला तो मी नंतर पाठवणारच आहे, किंवा आपल्या चॅनलवरती काही साड्यांचे नऊवारी साड्यांचे स्टिचिंगचे आणि कटिंगचे व्हिडिओ आहेत, तोपर्यंत तुम्ही ते पहा आणि त्या साड्या शिका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा आणि नवीन ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. खूप काही शिकायला मिळतं, खूप काही तुमच्यासोबत शेअर करायला मिळतं आणि दिवसभराचा आलेला थकवा तुमच्यासोबत गप्पा मारल्यानंतर निघून जातो. घरी जायचं आहे, नेहमीप्रमाणेच भूक लागलेली असते, स्वयंपाक असतो, घरच्यांना भूक लागलेली असते, ते काही चुकत नाही. चला तर मग पुन्हा भेटू. बाय बाय.